हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही एकदम मजेत ना. परोळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा आता मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमिस्टर एनईपी फायनान्शियल अकाउंट. कोणता सब्जेक्ट बघत आपण? फायनान्शियल अकाउंट. त्या अकाउंट मध्ये तुम्हाला दिलेल्या 3 कॉलम कॅशबुक हे तुम्हाला 3 मार्काला म्हणजे 4 मार्काला किंवा 2 मार्काला असं येत असते. तुमचे पेपर खूप कमी झालेले आहेत, त्याच्यामुळे म्हणजे पेपर कमी झाला म्हणजे मार्क्स कमी झालेले आहेत आणि तुम्हाला आता फक्त पासिंगला सुद्धा कमीच मार्क पाहिजेत. 9 आणि 10 मार्क पासिंग म्हणजे काहीच नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे व्हिडिओ बघितले तरीही तुम्ही एकदम आरामशीर पास होऊ शकता, काहीच हरकत नाही. एकदम 8-10 दिवसच व्हिडिओ बघायचे बिंदासपणे, फक्त व्हिडिओ बघत राहायचे, कंटिन्यू बघत राहते. फक्त 40 व्हिडिओ, किती व्हिडिओ? 40-50 व्हिडिओ जे काही असतील आता सध्याच्या परिस्थितीत तेवढेच व्हिडिओ बघायचे फक्त बीकॉम फर्स्ट सेमला. म्हणजे तुम्ही पूर्णच्या पूर्ण सिलेबस तुम्हाला आपण सेंड केलेलाच आहे. बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता आपला प्रिपेअर 3 कॉलम कॅशबुक. 3 कॉलम कॅशबुक म्हटलं तर लक्षात ठेवायचं कोणकोणता येणार आहे पेपरला. कंपल्सरी डिस्काउंट बँक आणि कॅश अकाउंट, डिस्काउंट बँक आणि कॅश अकाउंट, डिस्काउंट बँक आणि डिस्काउंट कॅश आणि बँक अकाउंट, हे लक्षात ठेवायचं. मग आता सुरुवातीला पहिले तर आखणी करूया आपण. काय करूया? आखणी. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर सुरुवातीला इन द बुक्स ऑफ ए, काहीच नाव नाही दिलेलं त्यांनी, म्हणून मग ए ट्रेडर्स, हे ट्रेडर्स आहे की नाही. मग इथं दाखवायचं कॅश अकाउंट, डिस्काउंट अकाउंट. त्याच्यानंतर तुम्हाला काय दाखवायचं? डिस्काउंट कॅश, डिस्काउंट आणि कॅश, डिस्काउंट आणि बँक अकाउंट, बँक अकाउंट. चला तर बघा आता आखणी करूया आपण. आखणी थोडस हे झाली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ओके. त्यानंतर तुम्हाला हा जो कॉलम दिलेला आहे सरळ रेषा दाखवायचा. हा पहिला कॉलम डेटचा असतो. कोणता असतो? डेटचा. आणि तुम्ही रजिस्टरला फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर त्याच्या मधोमध बरोबर रेषा आखायची. म्हणजेच आपल्याला बघा इथून अगर रेषा आखलेली असेल तर बरोबर येणार. त्यामध्ये हा कॅश अकाउंटचा कॉलम दाखवायचा. कोणता कॉलम? कॅश अकाउंटचा. त्यानंतर आपल्याला दाखवायचा आहे बँक अकाउंटचा. कोणता कॉलम? बँक अकाउंटचा. तर बघा आता बँक अकाउंट सुद्धा. त्यानंतर आपल्याला दाखवायचा एक डिस्काउंट अकाउंट. कोणता दाखवायचा? डिस्काउंट अकाउंट. हे झाली आपली डेबिट बाजू. कोणती बाजू? डेबिट बाजू. कोणती बाजू? डेबिट. डेबिट साइड. अभी ये क्रेडिट साइड, इधर देखो क्रेडिट साइड, है ना. तो यहाँ पे ये कैश अकाउंट, ये डिस्काउंट बैंक अकाउंट और ये डिस्काउंट अकाउंट होगा 3. आणि हे इकडचे कॅश, बँक, डिस्काउंट आणि हा एक डेटचा कॉलम, क्रेडिट बाजूचा. कोणता कॉलम? क्रेडिटचा. ही मधातली लाईन आहे. ही कोणती लाईन आहे? मधामधली. इथं दाखवायचं आपल्याला डेट, पर्टिक्युलर डिस्काउंट अमाऊंट. आणि हे अमाऊंट कशाची? बँक. आणि इथं अमाऊंट कशाची? बघा हे कॅश. ओके, हा डेटचा कॉलम. त्यानंतर इथं पर्टिक्युलर आहे की नाही. हा डिस्काउंट अमाऊंट. त्यानंतर बँक अमाऊंट आणि कॅश अमाऊंट. ओके, अलग लक्षात मित्रांनो. बघून घ्या. या पद्धतीमध्ये आपण आखणी करायची असते. आता ही आपण एकदम मोकळी आणि पद्धतशीर आखणी केलेली आहे. बघून घ्या. 1 मार्च 2017 ओपनिंग कॅश बॅलन्स दिलेला आपल्याला. का दिलेला बेटा? ओपनिंग कॅश बॅलन्स आहे ना. तर ओपनिंग कॅश बॅलन्स जे दिलेलं असेल तर तेव्हा काय करायचं? ओपनिंग कॅश बॅलन्स हे डेबिट बाजूला दाखवायचं. कुठे दाखवायचं? डेबिट बाजूला. 1 मार्च 2017. म्हणजे हे सुरुवातीचं बॅलन्स असते. इथे लिहायचं बाय बॅलन्स बी आणि डी 5000. किती आहे बेटा? 5000. किती आहे? 5000. त्यानंतर बघा आता पुन्हा दिलेला त्याने 5 मार्च नाही, सॉरी इथं 1 मार्च पाहिजे. 1 मार्च 1 मार्च 2017 बँक ओव्हरड्राफ्ट. हा अगर बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला असेल तर बँक ओव्हरड्राफ्ट नेहमीकरिता बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला दाखवायचा. कुठे दाखवायचा तो? बँक अकाउंटच्या कुठे येणार आहे? क्रेडिट बाजूला. बँक अकाउंट बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला.
ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बँक ओव्हरड्राफ्ट नेहमीकरिता बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, तर बँक अकाउंटची क्रेडिट बाजू कोणती आहे? ही क्रेडिट बाजू आहे, हा बँक अकाउंट आहे. मग इथं दाखवायचं 1 मार्च 2017 टू बँक ओव्हर आहे ना, हा इथं लिहायचं मग ड्राफ्ट अकाउंट. नाही अकाउंट नाही, हे बॅलन्स असते. हे म्हणजे बॅलन्स, तर अकाउंट इथं बॅलन्स दाखवलं तरी चालतं. ड्राफ्ट 2000 किती आहे बेटा? 2000 आहे की नाही? हा, बँक ओव्हरड्राफ्ट दाखवून द्यायचं तिथं, बाकी काहीच नाही दाखवायचं. 2000. तर अमाऊंट कुठे लिहिली आपण? बँकेच्या कॉलमला. कोणत्या कॉलमला लिहिली? बँकेच्या कॉलमला. हे बघा बँकच्या कॉलमला. आणि हे कॅश अकाउंटची कॅश अकाउंटमध्ये, कॅश अकाउंटची कॅश अकाउंटमध्ये. त्यानंतर आपल्याला दिलेला 8 मार्च गुड परचेस. काय बेटा? गुड परचेस. मग आता प्रत्येक वेळेस मी तुम्हाला इंटरेस्ट सांगितलेले आहे आणि इंटरेस्ट सुद्धा. गुड परचेस म्हणजे आपण गुड्स परचेस करत आहे, तर गुड्स येत आहे, गुड्स काय येणार आहे? कमसील. गुड्स काय येणार आहे? कमसील. तर गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. तर बाय गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव? गुड्सचं नाव. कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं आहे? गुड्सचं. हे कॅश अकाउंट क्रेडिट आहे, ही बाजू आहे ना कॅश अकाउंट क्रेडिट. बघा 8 मार्च, हा 8 मार्च कॅशच्या क्रेडिटला, हा 8 मार्च. तर इथं इथं बाय लिहितात बेटा. हा, या बाजूनी बाय येत असते, इकडनं 2 येते, इथं काय येत असते? 2. इथं 2 येते, इथं बाय येते. 2 परचेस अकाउंट. परचेस अकाउंट किती आहे? 4000. हे 4000. तर बघा या बाय परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, याला दुसरं नाव म्हणजे परचेस, याला दुसरं नाव आहे गुड्स. याला दुसरं नाव, कोणी परचेस लिहिते, कोणी गुड्स लिहिते, म्हणून मग परचेस अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट किंवा गुड्स अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट दोन्ही एकच आहे. हे दोन्ही काय आहे? एकच आहे. काही पण लिहितात, दोन पैकी एक. तर कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहिलं आपण? परचेस अकाउंटचं. कोणाचं नाव लिहिलं? परचेस अकाउंटचं. आलं का लक्षात? हा, त्यानंतर पहा आता, त्यानंतर 10 मार्च आहे ना, हा 10 मार्च गुड सेल. गुड्स काय? सेल. मग आपण अगर गुड सेल केलेली असेल तर आपल्या व्यवसायात काय येणार आहे? कॅश येणार आहे. काय येणार आहे? कॅश आहे की नाही? कॅश येणार ना, म्हणजेच गुड सेल करून राहिलो आपण. तर बाय कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. कोणी कोणी गुड्स लिहिते. काय लिहिते बेटा? इथं गुड्स लिहितात. कोणी कोणी काय लिहित असतात? गुड्स लिहित असतात. दोन्हीही एकच आहे. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव? कोणाचं नाव? सेल्सचं. कॅश अकाउंटच्या डेबिटला, हा कॅश अकाउंट, सध्या कॅश अकाउंट चालू म्हणजे कॅश अकाउंट 10 मार्च टू सेल्स अकाउंट, सेल्स अकाउंट 3000. हे 3000. ओके, आलं लक्षात? हा, त्यानंतर बघा आता त्यानंतर काय दिलेलं आपल्याला? ही अमाऊंट आहे रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम अरुण. रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम अरुण म्हणजे आपल्याला कॅश रिसिव्ड झाली कोणाकडनं? अरुणकडनं. म्हणजे येणारी कॅश काय करतो आपण? ती डेबिट. कॅश अकाउंट काय करायची? मग डेबिट. येणारी कॅश काय करतात? डेबिट. कमसिल कॅश असेल तर डेबिट, कमसिल असेल तर डेबिट. अरे कमसिल रहेगा तो डेबिट दिखाने का बच्चों. आणि अरुण अकाउंट क्रेडिट रहेगा. अरुण अकाउंट क्या रहेगा? क्रेडिट. कैश अकाउंट के डेबिट बाजू में फिर अरुण का नाम लिखो. कैश अकाउंट के डेबिट बाजू में किसका नाम लिखना है आपको? अरुण का. कैश अकाउंट के डेबिट बाजू में 12 मार्च 2017 अरुण अकाउंट. त्याच अकाउंटचं नाव त्याच अकाउंट मध्ये येत नाही. उसका नाम उसको कोई बुलाता नहीं, खुद का नाम खुद कोई बोलता क्या नहीं. पाहता लक्षात आला का बेटा? कॅशच्या डेबिटला अरुणचं नाव, कॅश अकाउंटच्या, हे कॅश अकाउंट आहे त्याच्या डेबिट बाजूला अरुणचं नाव, अमाऊंट याच्यामध्ये दाखवायची कॅश अकाउंट मध्ये ज्यांचं काही दिलेलं असेल त्यामध्ये. त्यानंतर 15 मार्च रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम रामलाल. म्हणजे रिसिव्ड म्हणजे येत आहे, येणारी कॅश काय करतात? डेबिट. मग हे कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट काय केलं बेटा? डेबिट. मग इथं सुद्धा दिलं 2000 ॲट डिस्काउंट पेड टू हिम. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॅश अकाउंट डेबिट असेल ना तर डिस्काउंट सुद्धा डेबिट करायचं. कॅश अकाउंट डेबिट असेल तर डिस्काउंट सुद्धा काय करायचं? डेबिट. एकदम सोपी पद्धत. कॅश अकाउंट डेबिट आहे
तर हे अलाउड असते. हे काय असते? अलाउड. कारण की कॅश रिसिव्ड म्हटलेला आहे. जे आपल्याला रिसिव्ड होते ते आपण त्या व्यक्तीला काय करतो? त्या व्यक्तीला काय करतो? आपण डिस्काउंट देतो. म्हणजे अलाउड राहणार. डिस्काउंट काय राहणार? अलाउड. आणि 2 कोणाचं नाव आहे इथं? रामलाल है ना. राम लाल अकाउंट क्रेडिट म्हणजे याला कॅश मिळालं 2000 आणि डिस्काउंट आहे 100 म्हणजे इथं 2000. ही अमाऊंट कुठेच येणार नाही. तर कॅश अकाउंटच्या डेबिटला, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला, कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं? रामलालचं. कोणाचं नाव लिहायचं? रामलालचं. कॅशच्या डेबिटला 15 मार्च टू राम लाल. त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव येत नाही. रामलालला कॅश किती दिली? 2000 झालं. हा. त्यानंतर डिस्काउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट. डिस्काउंटच्या डेबिटला कोणाचं नाव? रामलालचा 100 डिस्काउंट अकाउंट. हे डिस्काउंटचा कॉलम 100 झालं. रामलालच्या क्रेडिटला या दोघांचे नाव लिहा लागेल. पण तो रामलालचा अकाउंट आहे का? नाही. रामलालचा अकाउंट नाही. त्यानंतर बघा आता त्याननंतर काय 17 मार्च डिपॉझिट अमाऊंट इन बँक. पैसे जमा केले बँकेत. काय केले? पैसे जमा. गोजआउट आहे. गोजआउट कॅश काय करतात? क्रेडिट करतात. गोजआउट कॅश काय करतात? अरे पिंट्या, गोजआउट कॅश काय करतात रे? क्रेडिट करतात. डिपॉझिट आहे ना. हा. तर कुठे जात आहे? बाय बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश अकाउंट क्रेडिट. मग बँक अकाउंटच्या डेबिटला कॅशचं नाव लिही आणि कॅशच्या क्रेडिटला बँकेचं नाव लिही आहे की नाही. हा. तर मग बँक अकाउंटची डेबिट बाजू ही आहे. बँक अकाउंटची डेबिट बाजू आहे ना. बँक अकाउंटची डेबिट बाजू 17 मार्च टू कॅश अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिटला हे बँकेचं अमाऊंट आहे. किती? डिपॉझिट 4000. हे 4000. आणि कॅशच्या क्रेडिटला, तर कॅश अकाउंटची क्रेडिट बाजू ही आहे. असं काहीच नाही. तर कॅशची बी डेबिट बी आहे, क्रेडिट बी आहे. बँकेची बी डेबिट आहे, क्रेडिट आहे. डिस्काउंटची डेबिट आहे आणि क्रेडिट आहे ना. हा. तर बघा आता मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात आलं ना? एंट्री समजली ना? स्क्रीनशॉट काढायचा बेटा त्याचा. म्हणजे मी जेव्हा सांगतो तेव्हा तुमचं ते लक्षात आलं पाहिजे. नाही तर सर मला तुम्हाला दिसतंय फक्त, असं नाही झालं. डिपॉझिट अमाऊंट इन बँक, डिपॉझिट अमाऊंट इन बँक. मग डिपॉझिट अमाऊंट इन बँक म्हटलं तर बँक अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. बँकेच्या डेबिटला आहे बघा. बँकेच्या डेबिटला कोणाचा? कॅशचं नाव लिहिलं. बँक अकाउंट मध्ये अमाऊंट आहे. कोणत्या अकाउंटला अमाऊंट आहे? बँक अकाउंट मध्ये आहे. हा. आता कॅश अकाउंटच्या क्रेडिटला, तर कॅश अकाउंटच्या क्रेडिटला, तर बघा हे क्रेडिट बाजू आहे पण तो अमाऊंट कॅश अकाउंट मध्ये जाणार. डेट किती आहे? 17 मार्च. 17च आहे ना बेटा. हा. 17 टू कॅशच्या क्रेडिटला बँकेचं नाव हे बँक अकाउंट. अमाऊंट 4000 आहे ना. हा. अमाऊंट कुठे येणार? कॅश अकाउंट मध्ये 4000. हेच ना 4000. बघा बँकेच्या डेबिटला कॅशचं नाव लिहिलं. अमाऊंट ही इथं बँक मध्ये दाखवली. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बँकेचं नाव लिहिलंय बघा. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बँकेचं नाव लिहिलं. अमाऊंट कॅश अकाउंट मध्येच लिहायची. ओके. आलं का लक्षात बेटा? हा. त्यानंतर बघा आता त्यानंतर ते आलं माझ्या लक्षात की मी इथं असत असेल तर तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन दिसत नसतील. म्हणून मग मी आता ठरवलं की मी तुम्हाला या पद्धतीनं दाखवतो. बघा आता लक्ष द्या. चेक पेड. चेक पेड केला म्हणजे आपण त्या व्यक्तीला दिला पेड. बँकेचा चेक दिला टू प्रतीक. कोणाला दिला? प्रतीकला. 700 डिस्काउंट रिसिव्ड 10. आता लक्ष द्या. आता चेक पेड आहे. चेक काय बेटा? पेड. पण मी जेव्हा पेड करत असतो म्हणजे चेक पेड म्हणजे मी दिला. आता इथं तर डिस्काउंट रिसिव्ड दिलेलाच आहे आपल्याला आहे ना. म्हणजे आपण गुड्स परचेस केलेला आहे. काय परचेस केलेला आहे? गुड्स परचेस केलेला आहे. म्हणजे आपल्या जोडची कॅश काय होत आहे? गोज आउट होत आहे. काय होत आहे? गोज आउट. तर गोज आउट होत आहे तर कॅश दिली का आपण? नाही. बँकेचा चेक दिला. म्हणून मग इथे लिहायचं टू बँक अकाउंट क्रेडिट. नाही समजलं तर सांगत आहे. बघा लक्ष द्या. आणि जेव्हा तुम्ही अगर चेक देत असाल तर तुम्हाला तो डिस्काउंट देणार म्हणजे रिसिव्ड होणार. म्हणजेच तुम्ही काय करसान? टू डिस्काउंट अकाउंट क्रेडिट करायचं. डिस्काउंट अकाउंट काय करायचं? क्रेडिट. आणि बाय प्रतीक अकाउंट डेबिट. प्रतीक अकाउंट काय राहणार बेटा? डेबिट राहणार. प्रतीक अकाउंट काय राहणार? डेबिट. मग आता प्रतीक अकाउंट डेबिट राहणार. बँक अकाउंट आणि डिस्काउंट अकाउंट आहे आपल्याजवळ आहे ना. हा. तर बँकेच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं? प्रतीकचं. बँक अकाउंटच्या क्रेडिटला आता क्रेडिट बाजू ही आहे बेटा आहे ना. शेवटची तारीख 20 मार्च. हा. टू प्रतीकचं नाव येणार. कोणाचं नाव येणार? प्रतीक अकाउंट. बघा बेटा लक्ष द्या. बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला
बँक अकाउंटच्या क्रेडिटला कोणाचं नाव? प्रतीकचं. बँक अकाउंटच्या क्रेडिटला प्रतीकचं नाव आहे बँक अकाउंटच्या क्रेडिटला बघा आता 700 किती? 700 हे इथं 700 आणि हे रिसिव्ड 10 रुपये डिस्काउंट रिसिव्ड 10 रुपीज आहे की नाही? म्हणजे इथं 710 येणार, परंतु ही अमाऊंट कुठेच लिहत नाही. तर बँकेच्या क्रेडिटला प्रतीकचं नाव 700 हे बँक अकाउंटच्या क्रेडिटला हे 700 बँक अकाउंट मध्ये अमाऊंट दाखवायची आहे. कुठे दाखवायची आहे? इथं जे नाव दिलेलं असेल त्याच्यामध्ये अमाऊंट लिहायची. अरे पिंट्या, या ठिकाणी तुम्ही जे नाव लिहिलं असेल तिथं अमाऊंट लिहायची. प्रत्येक लेजर अकाउंटला मी तुम्हाला इंटरेस्ट सांगितलेले आहेत, तुम्हाला त्या रफ मध्ये करायच्या आहेत किंवा स्वतः लक्षात ठेवायच्या. त्यानंतर डिस्काउंट अकाउंटच्या क्रेडिटला हे बघा डिस्काउंटच्या क्रेडिटला प्रतीकचं नाव तर आपण लिहायलाच आहे सध्या, मग इथं लिहायचे फक्त 10 रुपये प्रत्येकच्या क्रेडिटला. डिस्काउंटचा अगर असेल तर त्याचं बँकेचं असो किंवा मग त्या क्रेडिटचं असो त्याच्यामध्ये नेम दाखवून द्यायचं, काहीच टेन्शन नाही. आणि प्रत्येकच्या डेबिटला त्या दोघांचे नाव लिहिजा. प्रत्येकचं अकाउंट आहे का आपल्याजवळ? नाही. ओके, समजलं? हे झालं बेटा आपलं. बाकीचं आता बघूया. तर तुम्हाला आता सगळ्यात मोठी असणारी संख्या बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा आणि ते बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. आणि मित्रा नवीन सुद्धा असेल तर लवकरात लवकर बेलचं बटन दाब आणि सबस्क्राईब कर, म्हणजेच मला माहिती होणार की तुम्हाला, आणि लाईक सुद्धा कर म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत तुम्हाला माहिती होणार. आणि कमेंट सुद्धा करा. ओके बेटा? कमेंट्स करणं महत्वाचं असं समजा, ठीक आहे? तर बघा आता यामध्ये तुम्हाला किती सगळ्यात मोठी असणारी आपल्याला बघावं लागेल. तर पहिले कॅश अकाउंट काढू आपण. तर कॅश अकाउंटची ही मोठी आहे की नाही? तर मग सुरुवातीला तोंडी बी होते हे, असं काहीच नाही. 5,000 प्लस 3,000 8,000 प्लस किती 3,000 किती होतात? 8, 9, 10 आणि 11,000 11, 12 आणि 13 म्हणजे 13,000. किती झालं बेटा? हे 13,000. बघा 3 आणि 3 6 7 8 8 आणि 5 13 आहे की नाही? 8 9 10 11 12 13 13 म्हणजे इथं याचं आपल्याला मोठी येणारी संख्या आहे ही 13,000. किती आहे बेटा? 13,000. इथं संपूर्ण याच्यामध्ये एकच रेट दाखवा तरी चालेल, काहीच हरकत नाही. मग आता या 13,000 मधून हे मायनस करायची का बरं? कारण की हे स्मॉल आहे की काय ते स्मॉल. मग 30,000 मायनस 8,000. सर आता हे 8,000 कुठून आले? बघ बेटा 4,000 प्लस 4,000 किती होता? 8,000. किती होता? 8,000. आणि आता 13 मधून 8 गेले किती राहतात रे बाळांनो? 13 मधून 8 गेले तर डायरेक्ट करा ना. कुठे इथं मायनस करता की इथं कॅरी घ्या, मग 13 मधून 8 मायनस करा, तेच येते, एकच येणार आहे. 13 मधून 8 मायनस केले किती राहतात? 5 आहे की नाही? म्हणजेच 5. ओके 5 आता तो 0 येणार आहे. 13,000 हे 13. या महिन्याची शेवटची तारीख 31 मार्च टू बॅलेन्स काय लिहायचं बेटा? बॅलन्स सी आणि डी 5,000 हे 5,000. ओके 5,000 झालं, संपलं. आलं का लक्षात बेटा? त्यानंतर आता डेबिट हे 4,000 आहे, या कॉलम मध्ये 2 आणि 7 आहे म्हणजे हीच लार्ज येणार, हीच मोठी येणार आहे. मग आपण हेच लिहू 4,000 इथं 4,000. मग 4,000 मधून 2,700 मायनस करा. हे 4,000 मधून बघा 2,700 मायनस करा है की नाही? 1,300 राहतात, पाहून घ्या तरी, हे बघून घ्या. 0 मधून 7 मायनस नाही होत. मग 10 मधून 7 गेले 3 राहिले, कॅरी पुन्हा त्याला 4 मधून 3 गेले 1 राहिले. मी सांगितलंच तुम्हाला 1,300. ओके आलं लक्षात? त्यानंतर आता बघा हे 13 हे बॅलन्स इथं तेच लिहायचं आहे, कारण की ही मोठी आली असती तर मग तुम्ही या बाजूला दाखवलं असतं. आपल्या 3rd नंबरच्या लेक्चरला आहे 3 कॉलम कॅशबुकच्या 6 नंबरच्या लेक्चरला असेल 6 7 लेक्चरला असेल. एक्झाम्पल नंबर हे 4th आहे बहुतेक 3 आहे 4 आहे ते 4 आहे. त्यानंतर बघा आता त्यानंतर हे 100 आहेत है ना, इथं तर 10 दिलेलं आहे, मग इथं 100 हे पण 100 ही लार्ज येणार आहे. मग 100 मधून 10 गेले 90 राहतात. किती राहतात बेटा? 90. हे डेबिट मधून क्रेडिट मायनस केली, डेबिट मधून क्रेडिट मायनस केली. मग आता इथं या महिन्याची नेक्स्ट लिहायचं 1 एप्रिलच येते ना, तर तो महिना समोरचा लिहिणे आवश्यक असते एप्रिलचा. म्हणजे या मार्च असेल तर एप्रिल, जानेवारी असेल तर फरवरी असेल तर मार्च. लक्षात राहिलं? एप्रिल 2017.
अलग लक्षात. हा, त्यानंतर इथे लिहायचं बेटा तुम्ही टू 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 तारा टू. बॅलेन्स बी आणि डी. हा, बी आणि डी किती? हे 90, बँकेचं 1300 आणि ते 5000. आलं लक्षात. आणि याला असं क्लोज करायचं म्हणजे बंद करायचं, नाही तर मार्क मिळत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, स्क्रीनशॉट काढायचा काढून घ्या. कायच काढला बेटा. हा, जय भोलेनाथ, काशी विश्वनाथ. नेक्स्ट लेक्चरला भेटू.